नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे ब्लॉगर परी. तर आजचा दिवस मला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होते. एवढी फुलं गावलेली आहेत. माझ्या कणी कारल्याच्या वेलीला कणी कारली पण लागलेत, तुम्हाला दाखवते. अजून छोटे आहेत, 1-2 दिवसांनी कणी काढायला येते. कणी या फुलाच्या झाडावर पसरलेलं आहे आणि आता कणी ह्याला अशी मोठी मोठी कारले लागायला लागलेत. म्हणजे अशी मोठी म्हणजे अशी लांब असतात का नाही ती कारली. तर अजून 2 दिवसांनी काढायला येतील. हे अजून छोटे आहेत, हे 4-5 दिवसांनी येतील. हे वर लागले आहेत. तुम्ही तर बघायचं आता तुम्ही देवपूजा करून घेऊया. 8 वाजून गेलेले आहेत. बाहेर गेला सर. हां, आंघोळ झाल्यावर फुलं तेवढी काढून आण. वेलाची काकडी आणि फुलं काढले. तर फुलं पहिल्यांदा देवाला घाले. आज मला पांढरं फुल कणी जास्वंदीचं भेटायलाच नाही महादेवाला घालायला. माझी सुंदर अशी देवपूजा झालेली. आज श्रावणातला 5वा सोमवार आहे, शेवटचा सोमवार. आजचा शेवटचा सोमवार आहे, पण कोण कोण कधी इथं मला हे लागले बुक्का. तर कणी कोण कोण म्हणतं आजचा सोमवार धरायचा नाही, कोण कोण म्हणतं धरायचं. पण मी कणी पकडलेलं आहे. का माहिती आहे, जर पकडलं नाही धरायचा नसते म्हणून, तर आणि नंतर समजले की बाबा आजचा सोमवार धरायचा असते, तर मग एवढं महिनाभर पाळायचं, एवढं महिनाभर पूजा वगैरे करायचं आणि नंतर एका दिवसासाठी असं मनाला असं दुगदुग दुगदुग हुरहुर लागते. त्यामुळे कणी मी पकडलेलं आहे. जरी चालत नसला तर एका दिवसानं काय होणार नाही म्हणून. तर हे बघा, तुम्ही सांगा मला आजचा श्रावणाचा काही शेवटचा सोमवार पकडायचा असतोय की नसतोय. तेव्हा मस्तपैकी आपली पूजा झालेली. आता बाकीचं आवरून घेऊया. बाहेरचे कपडे कणी वाळलेले आणलेले, तर ती पहिल्यांदा कणी घडी करून ठेवूया. आता मग ती अशी आणून कणी खुर्चीवर टाकली की नंतर करायचं म्हटलं कणी की खूप वेळ लागतं, कारण सगळी कामं झाल्याशिवाय कणी इकडे यायला मिळत नाही. मग अजून कपडे मशीनला लावायचे. प्रत्येकाचे असे कपडे वेगळे वेगळे ठेवले की नाही. मी असं कप्पे वेगळे वेगळेच ठेवते, म्हणजे प्रत्येकाचं वेगळं वेगळं ठेवलं की नाही जास्त असं शोधायला पण नाही लागत. ज्याची त्याची कणी ज्या त्या कप्प्यातनं घेतात.
चला की नाही सगळं झाडून घेते. आज काय मला फरशा पुसायच्या नाहीत, कारण कालच आता 2-3 दिवस मी सगळं घर झाड्या काढलेलं, त्यामुळे कालच की नाही पसारा लावल्यानंतर मी काल संध्याकाळी परत पुसून घेतलं होतं. त्यामुळे आज काय मी फरशा पुसणार नाही, तर फक्त आज झाडू मारून घ्यायचे. तर चला हॉल मारून अर्धा झालेला आहे, अर्धा पूर्ण करते आणि बाकीच्या रूम पण आवरून घेते. हा कधी मी किचन क्लिनिंग स्प्रे मागवलेला आहे. हे मी कधी बघितलं होतं एका शॉर्ट व्हिडिओमध्ये की ती लोकांना असं दुसऱ्यांच्या घरी जाऊन घर वगैरे साफसफाई करतात कधी असं हा स्प्रे असा मारतात. हा म्हणजे त्यांच्या प्रोडक्टचं नाव किंवा त्यांच्या कंपनीचं नाव मला नाही माहीत, पण असंच किचन क्लिनिंगचा स्प्रे वापरतात आणि ते असं घासतात आणि त्यांनी इतकं स्वच्छ निघायचं. ते बघून म्हटलं की नाही चला, म्हणजे आपल्या पण कसं आपल्याला का फरशीवर वगैरे एवढं काय साफसफाई करायला लागत नाही, पण कधी ओट्यावर जो बिळबिट पण येते तो आपण साबणानं घासण्याने किती जरी घासलं की नाही तर एक एक कडेचं जे असतं की नाही ओट्याचे ते निघत नाही. मग त्यासाठी मी हा स्प्रे मागवलेला आहे, हा ऑनलाईन मागवलेला आहे. आणि अजून हा कसा वर्क करतोय मला नाही माहीत, पण मागवलेला आहे, बघू ट्राय करून. अजून मी थोड्याने काल मला पोहोचलेलं आहे. तर ह्यासोबतच आजचा व्लॉग पण इथेच बंद करू. तुम्हाला जर माझे व्लॉग आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.